मी शैला टिके कुलकर्णी. खरं तर या सिनेमाला मला जेव्हा कॉल आला ना, तेव्हा आय वॉज जेन्युइनली व्हेरी हॅपी आणि मी लगेचच हो म्हणाले. म्हणजे मला सिनेमाचं नरेशन असण्याच्या आधीच मी हो म्हणाले. त्याच्यामागे काही कारणं आहेत. मी साऊथचे टोटल 6 सिनेमे केले. 2021ला मी पहिली फिल्म केली गोलमाल तमिळ. ॲक्टर जीवा यांच्याबरोबर. मोठं स्टारकास्ट होतं. जेव्हा मी ती पहिली फिल्म ॲज ॲक्शन डायरेक्टर म्हणून केली, तिथे मला कळलं की मी भारतातली पहिली फिमेल ॲक्शन डायरेक्टर आहे. त्याच्यानंतर मी सिनेमावर सिनेमा करत गेले. पण द सॅड पार्ट वॉज बिंग मराठी मुलगी, मराठी एक पण सिनेमा मी आत्तापर्यंत केलेला नव्हता. देर आर सम रिझन्स हिंदी किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली मुली म्हणलं ना की लोकांना थोडंसं ते डाऊट येतो जेन्युइनली. लोकांना असं वाटतं की अरे ही काय करू शकेल, ही कसं करू शकेल. पण मी तुम्हाला सांगते, मी इंटरनॅशनल हॉलिवूडचा एक लाईफ स्टंट शो ॲज अ लीड म्हणून केलाय. मी कार ड्रिफ्टिंग करते, मी बॉडीला फायर लावून मी सिक्वेन्सेस करते, मी 7व्या मजल्यावरनं फ्री हाय फॉल करते. ह्या गोष्टी जेव्हा मी 8,500 पेक्षा जास्त शोज करू शकते, तर आय डोंट थिंक सो तिथे कुठलं बॅरियर असू शकतं. मराठी मुलगी आहे आणि मला मराठी इंडस्ट्रीत अजूनही कामं करायची आहेत. माझी आई वॉज व्हेरी हॅपी जेव्हा तिला कळलं. कारण माझ्या घरातले मला नेहमी विचारायचे की साऊथला तर तू सिनेमे करतेस, बाहेर सगळीकडे करतेस, पण आपल्या महाराष्ट्रात तू मराठी सिनेमा का नाही करत. पण आता आईला कोण सांगणार की मराठी सिनेमा, मी थोडी मागायला जाईन की मला सिनेमा द्या. ती अपॉर्च्युनिटी यायला हवी, तो ट्रस्ट लोकांना यायला हवा. तो मला मिलिंद सरांनी आपल्या तो ट्रस्ट माझ्यावर दाखवला, त्याबद्दल मी खूप तुमची ऋणी आहे. दुसरा पण एक मराठी सिनेमा केला विकी, जो आता येईल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगायला आवडेल, साऊथच्या सिनेमांचं आपण ॲक्शन बघितलेलंच आहे आणि मी आता अजूनही बऱ्याच गोष्टी तिथेही एक्सप्लोअर करते, शिकते ऑन फील्ड. या सिनेमामध्ये काम करताना मला एक गोष्ट खूप आवडली की हार्दिक आणि पूजा दोघंही इतके कोऑपरेटिव्ह आहेत. म्हणजे जसं आपलं मगाशी डिस्कशन झालं, ॲक्टर्सची मेच्युरिटी आणि ॲक्टर किती सिन्सिअर आहे सेटवर काम करताना. अनफॉर्च्युनेटली आम्हाला खूप स्कोप नव्हता ॲक्शन. कारण एका रूमच्या आतमध्ये, तो तुम्हाला फिल्ममध्ये कळेल, मी काही ह्याच्याबद्दल बोलणार नाही. पण त्या सिनेमामध्ये एक टास्क होता की त्या रूमच्या आतमध्ये जो काही सिक्वेन्स होतोय तो होतोय. पण माझ्यासाठी ॲज अ ॲक्शन डायरेक्टर आणि इवन फॉर ॲक्टर्स, कुठलंही ॲक्शन इझी नसतं. कारण वन स्मॉल रॉंग स्टेप किंवा एक छोटासा फ्रॅक्शन ऑफ सेकंडची चूक तुमच्या आयुष्यावर बेतू शकते. त्यामुळे ते तेवढ्याच रिस्पॉन्सिबली करावं लागतं, डिरेक्टरला सुद्धा आणि ॲक्टर्सला सुद्धा. पूजा अँड हार्दिक वर सो कोऑपरेटिव्ह, सो कोऑपरेटिव्ह. म्हणजे आय वॉज लाईक वाव यार, इतके हंबल आणि इतके असे ॲक्टर्स असू शकतात की जे कम्प्लिटली तुम्हाला सरेंडर करतात की यू टेल मी व्हॉट यू वॉन्ट टू डू, वी विल डू इट. आणि मिलिंद सरांची खूप सुंदर गोष्ट आहे, सर खूप सिनियर आहेत. मला सरांची एक गोष्ट अत्यंत आवडली, मी मागच्या एका इव्हेंटमध्ये पण सांगितलं. अख्खा सिक्वेन्स होईपर्यंत सर चेअरवर बसून होते किंवा सर बाजूला होते सर, आणि इतकंसं सुद्धा इंटरफेअर केलं नाही की हे असं, किंवा सजेशन द्यायला सुद्धा आले नाहीत. आणि आय लाईक, मी सरांना नंतर प्रश्न विचारला की सर असं कसं की तुम्ही काहीच इंटरफेअर नाही केलं किंवा तुम्ही मला कुठल्याही गोष्टीला काही नाही बोललात. सरांचं उत्तर होतं की मला जे हवं आहे ते तुझ्याकडनं आउटपुट मला मिळतंय, ॲज लॉंग एज आय एम गेटिंग दॅट, मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे आणि मी कुठल्याच गोष्टीत येऊन तुला सजेशन देणार नाही. आय फेल्ट सो हॅपी की म्हणजे एक्सपिरियन्स कितीही असला तरी ते जे फ्री हँड्स असतात ना सेटवर काम करताना, की तू कर, मग तिथे माणूस खूप फ्री माइंडने खूप बेस्ट गोष्टी करू शकतो. तो जो फ्रीडम आहे ना सर, आउटस्टँडिंग एक्सपिरियन्स होता माझा तुमच्याबरोबर त्या एका दिवसाचा. सो आणखी मला मराठी सिनेमे करायचे आहेत, पण तुम्ही हा ॲक्शन सिक्वेन्स नक्की बघा. ही फिल्म खूप थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि अगेन मला या सिनेमामध्ये तुम्ही कन्सिडर केलं त्याबद्दल थँक्यू सो मच.